नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमात आज आपण जो विषय बोलणार आहोत अतिशय गंभीर असा विषय, समाजाने विचार करण्यासारखा विषय. कारण ठाण्यामधली एक घटना घडली 9 तारखेला. काय झालं नेमकं? तर एका थुंकणाऱ्या कॅब चालकाला एका वृद्ध दाम्पत्याने समजावून सांगितलं की इथे थुंकू नको, आणि या छोट्या कारणावरून त्याला ज्या पद्धतीची मारहाण झाली ती अतिशय चिंताजनक आहे, भीषण आहे. आणि ते जे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना इस्पितळात दाखल करावं लागलेलं आहे. परिस्थिती अतिशय वाईट आहे. अर्थात यामध्ये सरकारने नंतर काय भूमिका घेतली, नंतर मनसे म्हणा किंवा शिवसेनेचे दोन्ही पक्ष त्यांनी आंदोलनं केली, त्या कॅब चालकाला शोधून काढलं, या सगळ्या भाग आलायदा. परंतु मुद्दा जो गंभीर आहे तो हा आहे की अशा प्रकारे रस्त्यावर बेमुरवतपणे थुंकणारे कॅब चालक असो किंवा नागरिक असो, यांच्याबद्दल करायचं काय? कारण पुण्याचं नवीन जेव्हा विमानतळाचं टर्मिनल सुरू झालं तेव्हा तिथून ज्या ठिकाणाहून कॅब येतात त्या मॉलमधून, त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या भिंती ज्या आहेत त्या रंगलेल्या दिसतात. अतिशय लाजिरवाणी अशी ही गोष्ट आहे. सर, आपल्याकडे नागरिकाची म्हणून काही कर्तव्य असतात, काही किमान गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत, ह्या सुद्धा शिकल्या जात नाहीत. आणि कोणी सांगायला गेलं, शिकवायला गेलं तर इतक्या बेदमपणे त्यांना मारहाण केली जाते. काय तुम्ही सांगाल, ही कुठून येते ही प्रवृत्ती? जवळपास 60 ते 65 देश मी गेलेलो आहे आणि काय काय अगदी छोटे देश मधले किंवा लॅटिन अमेरिकेतले अगदी छोटे देशामध्ये अशा प्रकारे टॅक्सी ड्रायव्हर्स हे मी थुंकताना पाहिले नाही. जेवढ्या प्रमाणात म्हणजे थुंकणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे की काय असं वाटणं इतपत आपल्याकडे वाईट परिस्थिती आहे. तुम्ही कुठलाही टॅक्सी स्टँड बघा, रिक्षा स्टँड बघा, ते रिक्षा जिकडे उभ्या असतात तिकडे खाली संपूर्ण रस्ता हा रंगलेला दिसतो. किंवा टोल बूथवर तुम्ही उभे राहा, आपल्या समोरच्या गाडीतून इन्व्हेरिएबली गाडी 70-80 लाखाची असते आणि त्या गाडीतनं कुठतरी मांग बाहेर काढतो, दार उघडून आणि पचकन जोरात थुंकतो. जणू काही 2 वर्ष तो माणूस थुंकलेला ना, तर एवढी प्रचंड थुंकी त्या टाकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण काही गैर करतोय, हे काही सामाजिक आरोग्याला हानिकारक आहे असं काही तुम्ही सांगायला गेलात तर मग तुम्ही काय ये रास्ता क्या तुम्हारे बाप का है क्या, थुकेगा और थुकेगा, जो करना है वो कर लो, उखाड़ना है वो उखाड़ लो, जे आता या बाबतीत घडलं. आणि याच्यामध्ये परप्रांतीय जसे आहेत तसेच मराठी माणसं सुद्धा आहेत. असं काही समजायचं कारण नाही आहे की फक्त परप्रांतीयाचे नाही. परप्रांतीय हे जास्त ॲरोगंट इकडे वागतायत, ही वस्तुस्थिती आहे. आणि मराठी माणसाला सांगलं तर मराठी माणूस ऐकेल, फार तर तो नाखुश होईल, पण तो अशा प्रकारे अमानुष मारहाण नाही करणार. इथे ज्या प्रकारे मारहाण करताना मी पाहिले ना, ती व्हिज्युअल ती बघवत नाहीयेत. म्हणजे त्याच्या हातात दगड होता, मारणाऱ्या त्या कॅब ड्रायव्हरच्या हातात. निशांत शुक्ला त्याचं नाव आहे. तो दगड खाली त्यांनी ठेवला म्हणून नशीब, तो जर दगड त्यांनी त्याच्या डोक्यात घातला असता तर तो 70-72 वर्षाचं ते जे दस्तूर, सरोज दस्तूर कुटुंब आहे, तो तिकडे मृत्युमुखीच पडला असता. म्हणजे त्याच्यावर एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन त्याच्यावर अटेम्प्ट टू मर्डरची केस लावायची सांगितलं, ते अतिशय योग्य आहे. आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे की त्यांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेतली. आणि मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमाकरता ते दिल्लीला गेले असताना तिथून त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त डुमरे साहेब, आशिष डुमरे यांना आदेश दिले की ताबडतोब तुम्ही त्याला अटक करा आणि त्याच्यावर कारवाई करा. त्याप्रमाणे त्याला शोधून काढण्यात आलं आणि त्याला पकडण्यात आलं. त्या त्यांनी काही थातूर मातूर कारणं दिलेली आहेत, परंतु ती जी मारहाण झाली ती जर आज चित्रित झाली नसती तर समाज माध्यमावर हे प्रकरण आलं असतं का? म्हणून पहिली माझी हे कार्यक्रम बघणाऱ्यांना विनंती आहे, कृपा असे काही जर होत असेल गैरप्रकार तर मदत करणं हे जेवढं कर्तव्य आहे तेवढंच ते व्हिडिओ करणं हे सुद्धा कर्तव्य आहे. आणि ते व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकणं. आणि माझी पोलिसांना विनंती आहे की प्रत्येक वेळी असे व्हिडिओ समाज माध्यमांवर आल्यानंतर आपल्याकडे येऊन कोणी तक्रार करेल याची वाट पाहू नका. म्हणजे ज्याला मारहाण झाली आहे तो माणूस आधीच एवढा भेदरलेला असतो आणि तो म्हणतो कशाला मी झंझटीत पडू, 4 वेळा कोर्टात कोण जाणार, 4 वेळा पोलीस जबानीसाठी कोण जाणार, आपल्या घरी आपल्या दारात पोलीस आले की आपली बदनामी होते, म्हणून ती लोक येत नाहीत. त्याच्याऐवजी मार खातात पण ते कंप्लेंट करत नाहीत, करायला पुढे येत नाहीत. हा जो मिसट्रस्ट आहे लोकांमधला पोलिसांवरचा,
हा या प्रकरणात सुद्धा आहे की काय हे तपासून पाहायला पाहिजे. त्यामुळे पोलिसांनी सिओ मोटो याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. जसं एखादं न्यायालय सिओ मोटो एखाद्या प्रकरणाची दखल घेते आणि सांगते की आम्ही असं असं पाहिलं आणि आम्ही कारवाई करतोय, तसं पोलिसांनी कारवाई करायला काय हरकत आहे? की अशा प्रकारे अमानुष मारहाण करणं आणि सार्वजनिक शांततेला शांततेला नष्ट करणं हा एक प्रकारे मोठा गुन्हा आहे. नको ती झंझट पासून ते आय मस्ट कंप्लेंट हा प्रवास होण्याकरता जनतेचा तो विश्वास पोलिसांनी आज निर्माण करणं गरजेचं आहे. कमिंग बॅक टू दिस हॅबिट ऑफ स्पिटिंग, म्हणजे थुंकण्याची जी आपल्याकडे सवय आहे ना, ते आपण काही गैर करतो असं कोणाला वाटतच नाही. म्हणजे ते एक सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण आहे. चार मित्र जरी किंवा चार टॅक्सीवाले जरी उभे राहिले तरी काही नाही, नुसते गप्पा मारतायत. गप्पा मारता मारता तुम्ही बघा 2 मिनिटात चौघ जण पचापच आपल्या बाजूला थुंकतात आणि त्याच्यात म्हणजे आपण काही गुन्हा केलाय असं 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 त्यांच्या गावी नाहीये. हे जे आहे ना आपल्याकडे आणि त्याला आपल्याकडे एक प्रतिष्ठा आहे. बरोबरचे पण त्यांना सांगत नाहीत की अरे तुम जो कर रहे हो वो गलत कर रहे हो, असं कोणी सांगत सुद्धा नाही, कारण तो पण तेच करत असतो. ते पण त्याची जीवनशैली असते. हे जे सामाजिक जीवनामध्ये आपण कसं वागायचं, अगदी विमानात सुद्धा मी पाहिलेलं आहे. विमानात सुद्धा मोबाईल ठेवतात आणि एखादी फिल्म, अश्लील फिल्म असते आणि त्याची गाणी जोर जोरात लावून ठेवतात. अरे बाबा तू इयरफोन वापर ना, पण इयरफोन वापरत नाही. आणि जर आपण एअर होस्टेसकडे तक्रार केली तर तुमच्याकडे असं बघतात की आता विमान थांबल्यानंतर तुला मी मारूनच काढीन तिकडे. तसंच या इकडे पण अनुभव येतो. आज ह्या प्रकरणाचा एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली म्हणून, अन्यथा त्या माणसाला मार खाऊन लागलं असतं आणि तो जो कॅब ड्रायव्हर आहे त्याने आणखी उद्या 10 लोकांना मारहाण केली असती अशा प्रकारे करून. त्यामुळे एक एक काय म्हणू आपण ज्याला, एक घाणेरडी सवय समाजाच्या अंगवळणी पडलेली आहे आणि याला कारणीभूत आहे तंबाखूचं सेवन, पान खाण्याचं. आपल्याकडे जागोजागी टपऱ्या आहेत, पान खातात आणि पान खाल्ल्यानंतर ते थुंकायला तंबाखूचं पान कुठे, तर ती तुम्ही कुठली जमीन, म्हणजे काही ठिकाणी त्या देवळ्यांच्या समोर सुद्धा मी असं पाहिलेलं आहे. सरकारी तुम्ही कुठल्या याच्यात गेलात ऑफिसमध्ये, तर जिन्यामधून जाताना तुम्हाला ते जे कोपरे आहेत ते सगळे कोपरे लाल झालेले दिसतात. मग तिकडे काही दिवसांनी आपण देवी देवतांच्या टाईल लावतो. अरे किती म्हणजे अवमूल्यन करायचं आमचे देवी देवता कालपर्यंत जिकडे तिकडे, आज आम्ही देवी देवतांचे हे लावतो आणि समाजामध्ये याच्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही. कुठली लिफ्ट तुम्ही वर जा, लिफ्ट मधून वर जाताना एका मजल्यावरून दुसऱ्या मध्ये जाताना जो मधला एक मजल्याचा भाग आहे कॉन्क्रीटचा, तो तुम्हाला कधी स्वच्छ दिसणार नाही. त्याच्यावर कायम म्हणजे आमच्याही सोसायटीत मी त्याच्यावर पांढरा पेंट लावून घेतला. पुन्हा जेव्हा एकदा लिफ्ट रिपेअर झाली, लिफ्ट मेंटेनन्सला आले, सगळे हे रंगलेले होते. म्हणजे जणू काय तो रिपेअर करायला आला होता का आमच्या इथे थुंकायला आला होता, असं एक वाटायला लागलेलं आहे. तर ही एक फार मोठी अ, वैयक्तिक घाणेरडी सवय आणि सामाजिक एक फार मोठा एपिडेमिक आहे. झाल्यानंतरही आपल्याला अक्कल येत नाहीये. कोरोना सारखा जो रोग आहे जो ह्याच्यातनं जास्त प्रसरत होता, ते झालं तरी आम्ही विसरून जातोय. ही वस्तुस्थिती आहे, तुम्हाला मी सांगतो. एक हा अगदी बरोबर पिक्चर आहे. आहे, आनंद दिघे यांच्यावरचा जो पिक्चर आहे धर्मवीर नावाचा, त्याच्यात एक प्रसंग आहे. अ, शिवसेना फुटीच्या आधीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे वरती उभे असतात आणि ते खाली बघतात, तर एक जो ड्रायव्हर आहे महानगरपालिका कुठला तरी, तर तो ड्रायव्हर पचकन थुंकतो. तर ते पटकन खाली जातात, त्याला विचारतात, जाब विचारतात. तो म्हणतो की अरे हे सगळं झालं तरी तुला अक्कल येत नाही का, कोरोना झाला तरी. पण असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नगरसेवक जाऊन करेल किंवा आमदार किंवा मंत्री जाऊन करेल अशी अपेक्षा बाळगणं म्हणजे फारच झालं या देशामध्ये. कारण आमदार खासदारांनाच ही घाणेरडी सवय आहे अनेकांना. मग त्यांचं बघून त्यांचे कार्यकर्ते याला एक सामाजिक प्रतिष्ठा असल्याचं आहे. आणि चौथा मुद्दा जो शेवटचा मला याच्यात मांडायचा आहे तो म्हणजे अँगर मॅनेजमेंट. जर आपल्याला कोणी एखादी गोष्ट आपली चूक दाखवून दिली तर त्याची आपण काही सामाजिक नम्रता, कृतज्ञता, आपण सॉरी मी पुन्हा नाही करणार असं म्हणल्याने आपलं काय जात आहे. तर तुम्ही त्या वृद्ध माणसाला बडवून काढता आणि इतक्या मर्सिलेसली बडवून काढता. ते जेव्हा आजोबा खाली पडले तेव्हा मला वाटलं आता हा वृद्ध गृहस्थ मरतोय की काय, म्हणजे तो खाली पडल्यानंतरही त्याला मारत होता. त्याची पत्नी त्याला सोडवायला आली मध्ये, तर त्या पत्नीलाही तो मारतोय. ती दृश्य आपल्या प्रेक्षकांना तुम्ही दाखवा, म्हणजे कळेल की काय प्रकारचा हा राग आहे. हा जो सामाजिक अँगर आहे ना आपल्याकडचा,
छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपल्याला प्रचंड स्फोट कधी होईल काही सांगता येत नाही. साधं तुम्ही सिग्नलला गाडी घेऊन उभे राहा आणि तो येलो मधनं ग्रीन व्हायच्या वेळेला अर्धा सेकंद सुद्धा कोणी थांबायला तयार नाही. जणू काही समोरच्या चौकामध्ये पंतप्रधान यांची वाट पाहत हार घेऊन उभे आहेत. अरे बाबा लवकर आला, चल तुला मी हार घालतो. म्हणजे लाज वाटली पाहिजे आहे ना. म्हणजे अर्धा खरंच आहे. सेकंद सुद्धा त्या माणसाला राहता येत नाही. सामाजिक आपण ध्वनी प्रदूषण किती करतो ह्याच्याबद्दल काही कोणाला रिक्षाची क्यू तुम्ही बघा, आपल्याकडे चप्पल काढणं बघा. कुठल्याही देवळाच्या इथे जा तुम्ही, चप्पल नसतात. का नसतात काढलेल्या? आता चप्पल एका ओळीत रांगेत काढणे याचा तुमचा नगरसेवक कोण आहे, आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, पंतप्रधान कोण आहे, याच्याशी काय संबंध आहे? मी तुम्हाला सांगतो, ओसाकामध्ये जपानमध्ये अनेक वर्षापूर्वी गेलो होतो. शाळा सुरू होऊन साधारणतः 4-5 महिने झालेले होते आणि मुलं एका ओळीने शाळेत जात होती कॉरिडॉरमध्ये. आपापल्या वर्गात जाताना बाहेर आपापले बूट भिंतीला लावून जात होती. कडेला व्यवस्थित लावलेले होते, एकही बूट वेडा वाकडा काढलेला नव्हता. आणि तिकडे शाळेमध्ये शिक्षण दिलं जात होतं. आणि काय शिक्षण होतं? तर तुम्ही कोणीही असा, तुमचे वडील उद्योगपती असो नाहीतर मंत्री संत्री कोणी असो, आठवड्यातला 1 दिवस 2 तास तुम्हाला शाळा साफ करावी लागते. आणि शाळा साफ करावी लागते म्हणजे फक्त कॉरिडॉर आणि तुमचा वर्ग नाहीये, तर तुमच्यावर त्या शाळेचं टॉयलेट सुद्धा साफ करायची वेळ येते. मग जेव्हा तुमच्यावर ते टॉयलेट साफ करायची वेळ येते तेव्हा तुम्हाला कळतं की त्याचा वापर कसा आपण केला पाहिजे. आज तुम्ही कुठल्याही ठिकाणी भारतामध्ये टॉयलेटला जाणं स्त्रियांसाठी फार मोठी शिक्षा असते. म्हणजे चांगली स्वच्छ टॉयलेट आपण देऊ शकत नाही. तिथे सुद्धा पचापचाच सगळं थुंकलेलं असतं. जिथून एक्झिट असते त्याच्यात काय काय गोष्टी टाकून ते चोकअप करून टाकलं असतं. ही कुठली आहे ही कुठली विकृती आहे आपल्या समाजामध्ये? आणि हीच ती विकृती, ज्या विकृतीने आज एका माणसाचा जीव गेला असता त्या दस्तूर साहेबांचा. पण मी त्यांचं अभिनंदन करतो की ते उभे राहिले, त्यांनी त्याला धडा शिकवला. आणि एकनाथ शिंदे यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी याची दखल घेतली आणि जो गुन्हेगार आहे त्याला त्याचा गुन्हा दाखवून त्याच्यावर कारवाई झाली. अगदी बरोबर आहे सर. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे अर्थात. आणि या वेळी जेव्हा अशा प्रकारे कुठली तरी कठोर शिक्षा केली जाते त्यावेळी काही ना काहीतरी त्याचे परिणाम जे आहेत ते निश्चित व्हायला पाहिजेत खरं. पण सर तुम्ही जो एक मुद्दा मांडताय तो सगळ्याच अर्थाने आपण नागरिक म्हणून जी काही कर्तव्य आहेत त्यामध्ये कमी पडतो. म्हणजे थुंकणं हा एक भाग झाला. महापालिकेमध्ये पुण्याच्या महापालिकेचा जर विचार केला आपण तर रस्त्यावर थुंकल्यास 1000 रुपये दंड असं आहे. किती दंड झाला त्याचं काय हे माहित नाही अजूनपर्यंत. दुसरी गोष्ट म्हणजे सिग्नल जो पाळायची गोष्ट आहे, तर आपण जर सिग्नलला उभे राहिलो आणि एकही गाडी नसेल म्हणजे जे काही मोजके तर माझा एक नातेवाईक मला सांगतो की मैं जब खड़ा होता हूं अकेला भी हुआ तो मेरे बाजू में अगर एक भी व्यक्ति खड़ा रहा सिग्नल पे और सिग्नल छूटने तक वहीं रहा तो आय स्टिल हॅव होप्स फ्रॉम दिस कंट्री. म्हणजे अशी परिस्थिती बेमुरवतपणे आपण नियम मोडतो, अतिशय बेमुरवतपणे नियम मोडतो. रोड रेज हा जो विषय अँगर मॅनेजमेंटचा एक महत्वाचा विषय सर तुम्ही सांगितलात. दिल्लीमध्ये रोड रेजमुळे सर्वात जास्त खून एके वर्षी झालेले होते असा डेटा सांगत होता. म्हणजे अँगर मॅनेजमेंट जे आहे कोणी आम्हाला काहीही सांगायचं नाही, आम्ही काय वाटेल ते करू. हा देश म्हणजे आमच्यासाठी एक असं आहे की आमची सगळे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत. कर्तव्य पालनाच्या म्हणजे दृष्टीने आम्ही शून्य आहोत. ऍब्सोल्युटली. आणि म्हणूनच हे जे काही सामाजिक पणत्या तेवत आहेत ना या दस्तूर साहेबांसारख्या, त्या पणत्या फार कमी आहेत तुम्हाला मी सांगतो. आज कोणी जर काही रस्त्यात काही गैर करत असेल ना तर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. लोक त्याच्यात पडत नाही. याचं कारण पोलिसांचा जाच होईल आणि त्याहीपेक्षा सुद्धा उलटून ती माणसंच आपल्यावर डूब ठरून हल्ला करतील की काय अशी भीती वाटते. आज तुम्ही बघा सामाजिक परिस्थिती किती भीषण आहे. एका समाजाच्या बद्दल काहीतरी निकाल दिला म्हणून पटेल नावाच्या न्यायाधीशाला इंग्लंडमध्ये रिटायर झाल्यानंतर इतक्या वर्षानंतर त्यांच्या मुलीवर हल्ला होतो, त्यांना पत्नीला धमक्या येतात आणि लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबाला आपल्याकडे सुरक्षा पुरवावी लागते. हे जे आपल्याकडे सामाजिक विद्वेषाचं वातावरण निर्माण होत आहे
ते अतिशय भीषण आहे. म्हणजे एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून माणसं एकमेकांची हिंसा एकूणच समाजातली प्रचंड वाढलेली आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण हे कालची घडलेली ही घटना आहे की ज्याला सामाजिक माध्यमांनी आणि रेग्युलर मीडियानी सुद्धा प्रचंड प्रसिद्धी दिली. माध्यमांची भूमिका यामध्ये महत्वाची यासाठी ठरली की अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी काही गैरवर्तन दिसत असेल ते रेकॉर्ड करणे हा एक भाग झाला, आणि त्या ठिकाणी नागरिक म्हणून बाकीचे लोक जी बघ्याची भूमिका घेतात, म्हणजे सर टीजिंगचा प्रकार असो, अशा प्रकारे कोणी वागणार असो, कोणाला मारहाण होत असो, मला काय पडलंय त्याचं, असा एक तिथे उपस्थित असलेल्या लोकांचा एक जो भाव असतो, कारण जेव्हा दिवसाढवळ्या पण अशा गोष्टी होतात तेव्हा तिथे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतात, थांबवायला मध्ये पडत नाहीत, हा पण एक प्रॉब्लेम आहे. आणि जे पडतात त्यांच्या मागे शासन उभं राहतं. हा जर संदेश जो आता या प्रकरणात गेला तसा संदेश वारंवार आणि प्रत्येक वेळी जाणं महत्वाचं आहे. तर तुम्ही बघा, ठाण्यातली ही जी घटना घडली, अशाच प्रकारच्या काही घटना आपण कॅब चालकांकडून असतील, म्हणजे विषय कॅब चालकाचा इथे होता म्हणून आपण फक्त कॅब चालक असं म्हणतो, हे कुठेही काही कोणी तुम्हाला त्रास देऊ शकतात जर तुम्ही त्यांना रोकलं, टोकलं, काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला. कारण एक कॅब चालक आपण कॅब चालवत असताना व्हिडिओ खाली बघून फोनवर बघत होता, अशी परिस्थिती होती. तो एक व्हिडिओ त्या प्रवाशाने रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल झाला, परंतु त्या कॅब चालकांनी त्यांना शोधून काढून मारलं नंतर घरी जाऊन, अशी परिस्थिती होती. म्हणजे अनेक ठिकाणी जे कोणी व्हिसल ब्लोअर असतील किंवा जे अशा प्रकारे काहीतरी करायचा प्रयत्न करत असतील त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेची भीती वाटते, हा सुद्धा प्रकार बऱ्याचदा घडतो. त्यामुळे लोक अशी भूमिका घेतात की मला काय त्याचं, गप्प बसूया, किंवा एक दहशत वाटते की मी जर याला आज काही सांगितलं. कितीतरी वेळा सर तुम्ही मी किंवा आपण जेव्हा दुसऱ्या एखाद्या गाडीतून जात असू आणि तो जर गाडी चालवताना फोनवर बोलत असेल तर त्याला थांबवताना आपण आधी त्याचं बॉडी लँग्वेज बघतो की अरे बाबा ह्याला काय वाटेल. कितीतरी वेळा मी सांगते अरे खूप महत्वाचा फोन असेल, थांब, तुला 10 वेळा थांबायचंय, थांब, पण गाडी चालवताना फोन घेऊ नकोस. तुझ्याही जीवाला धोका आहे, माझ्याही जीवाला धोका आहे, आणि रस्त्यावरच्या जीवाला. एकंदर कुठलेही नागरी शिष्टाचार पाळण्याबद्दल आपण इतके असंवेदनशील का आहोत? दॅट्स द क्वेश्चन. याचं कारण आपल्याकडे कायद्याची भीती नाही. सार्वजनिक जीवनामध्ये कसं वागायचं, सौजन्य आणि नम्रता याचं शिक्षण शाळा आणि कुटुंबातून मिळालेलं नाही, त्यामुळे हे झालेलं आहे आणि त्याला प्रतिष्ठा आहे. तर तरुणाईनी अशा काही कामांसाठी आणि समाज म्हणून सुद्धा आपण सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. यापुढे हा व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी एक जरी माणूस असा उभा राहिला की कुठली तरी विपरीत घटना घडत असताना त्यांनी काही भूमिका घेतली आणि मदतीला गेला, व्हिडिओ काढला, सोशल मीडियावर पाठवला, पोलिसांना पाठवला, तर त्यातून त्याचा काहीतरी फायदा झाला असं आपल्याला म्हणता येईल. अशी अर्थात आपण अपेक्षाच फक्त करू शकतो. तुम्ही याबद्दल काय करणार आहात, तुमची मतं काय आहेत? कारण अनेक गोष्टीमध्ये तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडताना बघता. तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.